सर्वांना नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत URIs रंग भारत स्पर्धेसाठी बल्क रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस काय आहे. स्पर्धेसाठी दोन प्रकारे रजिस्ट्रेशन करता येतील, एक इंडिव्हिज्युअल रजिस्ट्रेशन आणि एक बल्क रजिस्ट्रेशन. बल्क रजिस्ट्रेशन हे स्कूलद्वारे किंवा आर्ट क्लासेसद्वारे करता येईल. सर्वात पहिले आपण लॅपटॉप किंवा डेस्कटॉप ओपन करून घ्या. त्यानंतर आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला URIs सर्च करायचं आहे. आपल्याला इथे टॉपवरतीच आपली वेबसाईट दिसेल uris.com नावाची. यावरती क्लिक करा. आता आपण आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेला आहात. इथे आल्यानंतर आपल्याला एक URIs रंग भारत हे बटन आपल्याला विजिबल दिसेल. त्यावरती जस्ट क्लिक करा. आता आपण आपल्या स्पर्धेच्या वेब पेजवरती आलेला आहात. स्पर्धेविषयी संपूर्ण माहिती या वेब पेजवरती आपण दिलेली आहे. ते डाउनलोड ब्राउचर बटन देखील आपण दिलेलं आहे. यावरती क्लिक करून आपण ऑफिशियल ब्राउचर डाउनलोड करू शकता. स्पर्धेची संपूर्ण डिटेल्स, रूल्स अँड रेग्युलेशन्स, अवॉर्ड्स, क्रायटेरिया सर्व काही त्यामध्ये मेन्शन आहे. स्पर्धेसाठी 100 रुपीज पर पार्टिसिपंट फीस ठेवलेली आहे आपण. स्टुडंट्सकडून फीस कलेक्शन झालं की आपण रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला या वेब पेजवरती यायचं आहे. त्यानंतर थोडं स्क्रोल करा. तर इथे स्टेप्स दिलेले आहे. सर्वात अगोदर आपल्याला पार्टिसिपंट डिटेल फॉर्मॅट हा डाउनलोड करून घ्यायचा आहे. यावरती जस्ट क्लिक करा. आपली इथे फाईल आता डाउनलोड झालेली आहे, एक्सेल फाईल. ही फाईल आपण ओपन करून घेऊया. या फाईलमध्ये आपल्याला इथे काही डिटेल्स फिल करायचे आहे. सर्वात अगोदर इथे स्कूलचं नाव येईल. आपले आर्ट क्लास असेल तर इथे आर्ट क्लासचं नाव येईल. त्यानंतर डिस्ट्रिक्ट, त्यानंतर इथे टोटल नंबर ऑफ पार्टिसिपंट्स आणि खाली स्टुडंटची डिटेल्स. यामध्ये डिटेल्स अगदी क्लिअरली मेन्शन करा, कारण की आपण ह्याच फाईलचा उपयोग करून सर्टिफिकेट प्रिंट करणार आहोत. इथे डिटेल्स फिल झाले की फाईल सेव्ह करून ठेवा. नंतर आपल्याला पुन्हा वेब पेजवरती यायचं आहे. आता फर्स्ट स्टेप तर आपली कंप्लीट झालेली आहे. आता सेकंड स्टेप आहे पेमेंटची. पेमेंटसाठी आपण इथे QR दिलेला आहे. आपण आपल्या मोबाईलद्वारे कुठलाही UPI ॲप वापरून पेमेंट करू शकता. पेमेंट करण्यासाठी जस्ट या QRला स्कॅन करा. त्यानंतर URIs इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेड नाव येतं की व्हेरीफाय करा. हा आपला UPI ID आहे, हा देखील तिथे विजिबल असेल. त्यानंतर जी काही आपली पेमेंट आहे ती बल्क पेमेंट आपण करू शकता. आता आपण पेमेंट कशी करायची ते बघूया. मी मोबाईलचा यूज करून पेमेंट करतो आहे. सर्वात अगोदर आपला UPI ॲप ओपन करा. हा मी फोनपे ओपन करतो आहे. त्यानंतर इथे QR स्कॅनचं ऑप्शन असतं, त्यावरती क्लिक करा. QR स्कॅन करून घ्या. आपला QR स्कॅन झालेला आहे. आता इथे नाव दिसतं URIs इव्हेंट्स प्रायव्हेट. पूर्ण नाव विजिबल नाही आहे. त्याखाली आपला UPI ID पण दिसतो आहे. आता इथे पेमेंट करा. मी ₹1 पेमेंट करून दाखवतो आहे आपल्याला. प्रोसेड टू पेवरती क्लिक करा. आपली पेमेंट झालेली आहे. त्यानंतर इथे व्ह्यू डिटेल्स ऑप्शन दिसतं आहे आपल्याला, यावरती क्लिक करा. आता इथे UTR नंबर एक आपल्याला दिसतो आहे. हा UTR नंबर आपल्याला नोट करून ठेवायचा आहे. आता पुन्हा बॅक येऊया आपल्या वेब पेजवरती. आपण पुन्हा बॅक आलो आहोत आपल्या वेब पेजवरती. पेमेंट स्टेप तर आपली झालेली आहे. आता वळूया लास्ट स्टेपकडे. इथे आपल्याला एक रजिस्ट्रेशन फॉर्म दिसतोय. हा फॉर्म आपल्याला फिल करायचा आहे. सर्वात अगोदर इथे स्कूल नेम येईल. मी एक एक्झाम्पलसाठी आपल्याला फिल करून दाखवतोय. त्यानंतर स्कूलचा ॲड्रेस येईल. इथे डिस्ट्रिक्ट, त्यानंतर आपली स्कूल स्टेट बोर्ड आहे की ICSE की CBSE इथे सिलेक्ट करून घ्या. इथे स्कूलचा कॉन्टॅक्ट नंबर येईल. स्कूलकडे ईमेल असेल तर इथे मेन्शन करा किंवा स्किप करू शकता. त्यानंतर इथे स्कूलचे प्रिन्सिपलचं नाव येईल, प्रिन्सिपलचा कॉन्टॅक्ट नंबर,
ते आर्ट टीचरचं नाव येईल. आर्ट टीचरचा कॉन्टॅक्ट नंबर इथे येईल. इथे टोटल नंबर ऑफ पार्टिसिपंट आपल्याला मेन्शन करायचं आहे. त्यानंतर इथे अपलोड पार्टिसिपेंट डिटेल्स, इथे आपल्याला जी आपण फाईल सेव्ह करून ठेवली होती अगोदर ती आपल्याला इथे अपलोड करायची. चूज फाईल बटनवरती क्लिक करा. त्यानंतर आपलं फाईल फोल्डर ओपन होईल. जिथे आपण फाईल आपली सेव्ह करून ठेवलेली असेल ती फाईल सिलेक्ट करा, अपलोड करा. फाईल अपलोड झालेली आहे. आता आपल्याला इथे UTR नंबर मेन्शन करायचा आहे. जो UTR नंबर आपण कॉपी करून ठेवला होता तो आपल्याला इथे प्रॉपरली मेन्शन करायचा आहे. त्यानंतर आपल्या स्कूलकडे जर GST असेल तर इथे GST नंबर आपला मेन्शन करा. GST नसेल तर आपण स्किप करू शकता, पण जर असेल तर नक्की मेन्शन करा, कारण इनपुट टॅक्स क्रेडिट आपल्याला त्यावरती क्लेम करता येते. आणि इथे सबमिट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. आता रजिस्ट्रेशन आपलं सबमिट होत आहे. कुणीही बॅक येऊ नये. इथे सबमिटिंग दाखवत आहे. सबमिट होईपर्यंत बॅक येऊ नये. थोडा वेळ लागू शकतो. नेटवर्क फास्ट असेल तर लवकर होतं किंवा थोडा वेळ लागतो त्यामध्ये. आता आपलं रजिस्ट्रेशन प्रॉपरली सबमिट झालेलं आहे. आता हा वेब पेज आपल्याला इथे डिस्प्ले होतो आहे. आता यानंतर समोर काय, आमची टीम आता 2 दिवसामध्ये आपण सबमिट केलेली माहिती व्हेरीफाय करेल. आपण केलेलं पेमेंट व्हेरीफाय होईल. त्यानंतर आपल्याला व्हॉट्सअपद्वारे कन्फर्मेशन येईल. कन्फर्मेशनमध्ये आपल्याला प्रॉपर GST इनवॉइस आपल्या शाळेच्या नावावरती सेंड केलं जाईल व येणाऱ्या काळात जे काही अपडेट्स असतील ते आपल्या आर्ट टीचरशी व्हॉट्सअपद्वारे शेअर केले जातील. इथे व्हॉट्सअप सपोर्टवरती क्लिक करून आपण डायरेक्टली आमच्याशी व्हॉट्सअपवरती कनेक्ट होऊ शकता. काही क्वेरीज, काही डाऊट्स असतील तर ते क्लिअर करू शकता. इथे कनेक्ट ऑन इंस्टाग्राम हे बटन देखील आपण दिलेलं आहे. आपण इंस्टाग्रामवरती देखील आपल्याशी कनेक्ट होऊ शकता. वापस जाण्यासाठी इथे URIs रंग भारत पेजवरती क्लिक करा, किंवा आपल्याला ब्लॉग्स वगैरे रीड करायचे असेल तर अतिशय भारी ब्लॉग्स आपल्या वेबसाईटवरती आपण दिलेले आहे स्टुडंटसाठी. यावरती जस्ट क्लिक करून आपण ब्लॉग एक्सप्लोर करू शकता. ही होती सगळी प्रोसिजर. अशा प्रकारे आपण सिम्पली URIs रंग भारत स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. धन्यवाद.